नमस्कार मित्रांनो, मंचुरियन खायचे आहे. चला तर मग बनवायला. त्यासाठी एक पत्ताकोबीचं फूल, एक शिमला मिरची, एक गाजर घेऊन त्याला किसणीने बारीक किसून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमच मीठ घालून त्यातलं पाणी सुटल्यानंतर आपण त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेऊया. अशा प्रकारे पाणी काढल्यानंतर भाज्या कोरड्या झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा लहान चमच मीठ, 1 चमच लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून मसाले मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये 2 चम्मच मैदा आणि 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर घालून छान कडक असा गोळा तयार करून घेऊया. गोळा तयार झाल्यानंतर लगेचच आपल्याला त्याचे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहे. तुम्ही डायरेक्ट गरम तेलामध्ये सुद्धा छोटे छोटे गोळे टाकू शकता. अशा प्रकारे मी इथे छोटे छोटे मंचुरियनचे बॉल बनवून घेतल्यानंतर आपण याला गरम तेलामध्ये फ्राय करून घेऊया. बॉल्स फ्राय करताना 10 मिनिट आपल्याला कमी गॅसवरच फ्राय करून घ्यायचे आहे. तेव्हाच ते चांगल्या प्रकारे आतून शिजतात आणि 2 मिनिट मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेतल्यावर ते क्रंची बनतात. इथे आपले मंचुरियन बॉल्स छान प्रकारे फ्राय झालेले आहे. थोडा गोल्डन डार्क कलर आल्यानंतर आपण ते काढून घेऊया. आता आपण मंचुरियनची ग्रेव्ही तयार करून घेऊया. ग्रेव्ही तयार करायसाठी एका पॅनमध्ये 2 चम्मच तेल घालून 1 चम्मच बारीक चिरलेला अद्रक लसूण घालूया. आणखी एक लहान बारीक चिरलेला कांदा, थोडी पत्ताकोबी, थोडं गाजर घालून 2 मिनिट परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये 1 चम्मच ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस घालून अशा प्रकारे परतून घेऊया. त्यानंतर एका वाटीमध्ये 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून पेस्ट बनवून घेऊया आणि ती पेस्ट यामध्ये ॲड करूया. 1 कप पाणी टाकून ग्रेव्ही बनवून घेऊया. ग्रेव्ही तयार झाल्यावर मंचुरियन बॉल्स घालून छान प्रकारे मिक्स करून त्यामध्ये थोडं मिरे पावडर घालून आणि मिक्स झाल्यानंतर सर्व करून घेऊया. सर्व करताना तुम्ही वरून कोथिंबीर आणि थोडं पत्ताकोबी किसून घेतल्यावर अशा प्रकारे आपले मंचुरियन इथे तयार आहे.